नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी आहे की महागाई भत्ता हा 51% होणार, पण कधी आणि केव्हा कसा ते जाणून घेण्याकरिता वृत्त पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओ करूया। मित्रो, आपल्याकडे 45,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार होत आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। परंतु मित्र हो, तुम्ही व्हिडिओ जास्त बघत नाही, शेअर करत नाही आणि लाईक सुद्धा करत नाही। मित्र, तुम्ही लाईक कराल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि सगळ्यांना याचा फायदा होईल। तर माझा विश्वास आहे की लवकरच आम्ही 50,000चा टप्पा पार करणार आहोत, कारण संपूर्ण महाराष्ट्राला आपले व्हिडिओ ही वेळोवेळी मदत करीत आहेत, माहिती देत आहेत, अपडेट। त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। तुमच्यामुळेच हा 50,000चा टप्पा आपण गाठणार आहोत। तर चला मंडळी, लवकरात लवकर शेअर करा, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या माहिती जास्तीत जास्त बारकाईने समजून घेता येईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, सध्या लोकसभा निवडणुकी तोंडावर असल्याने सरकारकडून विविध योजना व लाभ कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत। निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ देणारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली। त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। निवडणुकीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष महत्त्व असते, कारण समाजामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण स्थान असते। यामध्ये सरकारी नोकरांना खुश केल्यास निश्चितच मतदानामध्ये सकारात्मक परिणाम दिसेल। या हेतूने कर्मचाऱ्यांना प्रलंबित असणाऱ्या मागणीवर निर्णय घेण्यात येत आहेत। सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला। त्यामुळे राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे, पण जुन्या पेन्शन सारखा नाही मित्र। त्याच्यामुळे लढा आपल्याला सुरू ठेवणे आहे। महागाई भत्ता काय? तर महागाई भत्तामधील वाढ देखील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आधारे निश्चित करण्यात येत आहे। डिसेंबर 2023 चे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत। डिसेंबर 2023 मध्ये CPI 0.3 पॅटर्नने वाढले, त्यामुळे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक 138.8 झालेले आहे। जानेवारी मधील DA वाढ ही जुलै ते डिसेंबर या कालावधीतील AICPIच्या निर्देशानुसार निश्चित करण्यात येत असते। DA मध्ये 5% होणार वाढ। सदर जुलै ते डिसेंबर या कालावधीतील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून DA मध्ये 5% पर्यंतच DA वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे DA वाढीवर अधिकृत निर्णय कधी होणार? मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार दिनांक 13 मार्च पासून आचारसंहिता लागू होणार असल्याने त्या अगोदर कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरिता DA मध्ये वाढ करण्याकरिता अधिकृत शासन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे। मार्च पेड इन एप्रिल महिन्यासोबत वाढीव DAचा लाभ मिळेल, अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे। मित्र हो, आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राइब करायचेच आहे। संपूर्ण महाराष्ट्र आपले व्हिडिओज बघत आहे, त्याबद्दल तुमचे आभार। तुमच्या विश्वासार्हतेबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। मित्रो, फेसबुक, ट्विटर, इंस्टा, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता अशाच प्रकारचे अपडेट करीता। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, वंदे मातरम।